2020 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल अक्षरशः पणाला लागली होती आणि भारताला त्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कसल्याही परिस्थितीत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकायची होती. पण बॉर्डर गावस्कर ट्रॉफी होती ऑस्ट्रेलियासोबत आणि ती पण ऑस्ट्रेलियामध्ये म्हणजे जवळपास इम्पॉसिबल असं काम होतं. पण विराट कोहली तेव्हा त्याच्या टेस्टमधल्या प्राईम फॉर्ममध्ये होता. पण विराट कोहली व्यतिरिक्त अजून एक माणूस होता, तो म्हणजे या ऑस्ट्रेलिया आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मध्ये उभा होता. तो म्हणजे अजिंक्य रहाणे, द सायलंट वॉरियर, द मिस्टर काम. पहिला टेस्ट सामना होता ऍडलेट ओव्हल वरती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली बॅटिंग करत अक्षरशः 226 रन केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी अक्षरशः भारताचा घाम काढला होता. पण भारताचे बॉलर सुद्धा काही कमी पडले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 191 धावावरती येऊन थांबला. म्हणजे काय, आता भारत हा सामना जिंकणार का, तर 100% जिंकणार आणि ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश देणार अशी सगळीकडे चर्चा रंगली होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. भारताचा दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी फक्त 36 धावांमध्ये ऑल आउट पडला आणि ही धावसंख्या भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात टेस्टमधली कमी धावसंख्या म्हणून ओळखली गेली. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावामध्ये फक्त 93 धावा चेस करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाने ते 93 धावा आरामात चेस केला आणि पहिला सामना जिंकला, तो म्हणजे ऑस्ट्रेलियाने. त्याच्यानंतर पुढचे 3 सामने विराट कोहली खेळणार नव्हता. म्हणजे काय, टीमची कमान आली ते म्हणजे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे. आणि त्याच्यानंतर अजिंक्य रहाणेने दाखवलं की तो का सायलंट वॉरियर आहे आणि ते का मिस्टर काम आहे. दुसरी टेस्ट होती ती म्हणजे बॉक्सिंग डे टेस्ट. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला पहिलं बॅटिंग करायचं आमंत्रण दिलं. मग काय, भारताच्या बॉलर्सनी अक्षरशः ऑस्ट्रेलियाचा घाम काढला आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 226 वरती येऊन थांबला. त्याच्यानंतर भारताचा पहिला डाव सुरू झाला. पहिला डाव सुरू झाल्यानंतर पहिल्या 2 विकेट्स भारताच्या लवकर गमावल्या गेल्या. त्याच्यानंतर मैदानात आला तो म्हणजे आमचा सायलंट वॉरियर, द मिस्टर काम. त्याच्यानंतर त्याने पुजारा सोबत पार्टनरशिप केली. तर पार्टनरशिप करता करता त्याने स्वतःचं शतक झळकवलं. 227 बॉलमध्ये अजिंक्य रहाणेने 112 धावाची खेळी केली होती आणि भारताची धावसंख्या 326 वरती नेऊन ठेवली होती. त्याच्यानंतर भारताच्या बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाचा ऑल आउट करत ती टेस्ट जिंकली आणि मराठमोळे अजिंक्य रहाणेने दाखवलं की तो का टेस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा बॅटर्स आहे. त्याच्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली तिसरा सामना भारताने अनिर्णित सोडवला आणि चौथा सामना भारताने गाबाका घमंड तोडला आणि भारताने ती सिरीज 2-1 अशी जिंकली आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतानं 2020 ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आणि त्याच्यात त्याने दाखवलं की तो का कॅप्टन्सी म्हणून एक अंडररेटेड प्लेअर होता आणि टेस्ट मधला सगळ्यात अंडररेटेड प्लेअर का होता. आणि 112 रनाची ती धावसंख्या होती, त्याचं ते शतक होतं, ते आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात काम, कंपोज आणि सॉलिड सपोर्टर अशी ती इनिंग्स होती. आणि हीच अजिंक्य रहाणे दर्शवते की अजिंक्य रहाणे टेस्ट मधला का सगळ्यात जबरदस्त आणि डिफेंडेबल बॅट्समन होता. अशा या आमच्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आज क्रिकेटला अलविदा केला आहे आणि त्याच्यात ही पारी कायमच लक्षात राहील. मित्रांनो, तुम्हाला अजिंक्य रहाणेबद्दल काय वाटतं सांगा आणि त्याची यादगार खेळी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.